देन आपण कुठे होतो? हा. आपण काउन्सिलिंग समुपदेश. सॉरी, व्यक्ती केंद्रित समुपदेशन, बरोबर. ज्यामध्ये अ, हो हो. व्यक्तीशी केंद्रित तुम्ही कसं काउन्सिलिंग करू शकाल. ज्यामध्ये बघा, योगाच्या संदर्भात जर केंद्रित समुपदेशन हा विद्यार्थ्यांना त्याच्या योगाभ्यासाशी संबंधित त्याचे जे स्वतःचे अनुभव आहेत, भावना आहेत, त्याची प्रेरणा असेल, या शोधण्यासाठी मदत करण्यासाठी कसा दृष्टिकोन निर्माण करू शकतात याबद्दल तुम्ही सांगणं गरजेचं आहे. ओके. तर त्यानंतर जो येतो, पुढचा जो भाग आहे तो सद संज्ञानात्मक वर्तणूक पद्धत. म्हणजे ही पद्धत जी आहे ती विद्यार्थ्यांना त्याच्या योगाभ्यासावरती परिणाम करणारे नकारात्मक विचार आणि वागणूक ओळखण्यासाठी मदत करतात. ते सज्ञानरित्या कसं हे करू शकतील, ते त्यांच्या योगाभ्यासावरती कशी प्रगती करू शकतील, किंवा त्यांच्या योगाभ्यासावरती परिणाम करणारे नकारात्मक विचार कसं ओळखू शकतील, याबद्दल सगळ्या ज्या सांगण्याच्या गोष्टी आहेत. संज्ञानात्मक वर्तणूक ही पद्धत जी आहे, ही बघा सुस्थापित प्रकार आहे. म्हणजे जो विचार आणि वर्तनाचे नकारात्मक नमुने जे ओळखणे असेल, किंवा त्याच्या बदलण्यासाठी लक्ष केंद्रित करणं असेल, ध्येय, याचे जे ध्येय आहे ते लोकांना नवीन अधिक सकारात्मक विचार आणि चांगला वागण्याचा जो मार्ग आहे तो विकसित करण्यासाठी सांगितले जातात. हा जो पॉइंट आहे तो समुपदेशनामध्येच येतो, की तुम्ही फक्त त्याला त्याची वर्तणूक कशी असावी याबद्दल सांगत राहणं. तो आपल्याकडे आसन शिकायला आलाय. तो आपल्याकडे आपण बघत होतो, आपण एक फॉर एक्झाम्पल, जे मागच्या लेक्चरला नव्हते त्यांच्यासाठी, की आपण एक एक्झाम्पल बघितलेलं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी जर आपण क्लास ओपन स्टार्ट करतोय, तर त्याला फक्त एकाग्रता न शिकवताना त्याचा स्ट्रेस कसा कमी करायचा, त्याची फ्लेक्झिबिलिटी कशी वाढवायची, त्याचं आरोग्य कसं व्यवस्थित राहायचं हे सांगत असताना त्याची वर्तणूक कसं असावी याबद्दल पण आपण काउन्सिलिंग करू शकतो. समजून चला, तुम्हाला लक्षात येते की एखादा व्यक्ती कुठेतरी चुकतोय. इट्स ओके, तुम्ही त्याला कॉमनली नका सांगू, पण त्याला साईडला घेऊन त्याच्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही देऊ शकता. हा पॉइंट आला. त्यानंतर ध्यान आधारित समुपदेशन. आता ही पद्धत विद्यार्थ्यांना त्याच्या योगाभ्यासाशी संबंधित त्याचे जे विचार असतील, त्याची भावना असेल आणि शारीरिक संवेदनांबद्दल अधिक जागरूक होण्यासाठी, किंवा त्या संवेदना जागरूक करण्यासाठी मदत करतं. मग आपण त्यासाठी काय ध्यान तंत्रांचा वापर करणं. आता ध्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या आत्मसंवेदना आणि स्वस्वीकृती, किंवा एक लक्षात घ्या, तुम्हाला सध्याच झालेला जागतिक योग दिन जो डिक्लेअर केला, सॉरी, जागतिक ध्यान दिवस, वर्ल्ड मेडिटेशन डे जो डिक्लेअर केला गेला, त्यानंतर तुम्हाला बरंचसंच ध्यान पद्धतींबद्दल वाचायला मिळालं असेल, की ध्यानाने मानसिक आजार दूर होतात, किंवा ध्यान पद्धतींमुळे मानसिक किंवा शारीरिक रोगांवरती कसं तुम्ही काय म्हणलं जातं त्याच्यावरती उपचार कसे करू शकता, याबाबत ज्या गोष्टी आहेत, ह्याच गोष्टी व्यक्तीला पटवून द्या. ठीक आहे, तुमच्याकडे येणारा एखादा व्यक्ती असणं करू शकत नाही, त्याला प्रॉब्लेमच आहे, म्हणून तो त्या बॅचमधून डिबार होतो, किंवा त्याला त्या बॅचमधून काढून टाकलं जाऊ शकत नाही. तुम्ही त्याला सांगा की ठीक आहे, तुला मनशांतीसाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी यायचं आहे ना, त्यासाठी तुला वृक्षासन करणं, त्राटक सारख्या शुद्धिक्रिया करणं शक्य नाहीये ना, ठीक आहे, तू ध्यान पद्धती कर. अनेक वेगवेगळ्या ध्यान पद्धती त्याला शिकवा. त्यासाठी ध्यानावरती आधारित असणारं समुपदेशन त्याला करा. हे लक्षात आलं तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये. आणि पुढं समाधान केंद्रित समुपदेशन. म्हणजे जोपर्यंत व्यक्तीला वाटत नाही की त्याला त्यातून काहीतरी मिळतंय, तो त्यातून सॅटिस्फाईड होत नाही, तोपर्यंत त्याला शिकवत राहणं म्हणजे त्याचं समाधान करणं आहे का? तर नाही. कधीच कोणाचं कोणत्याच बाबतीत असू दे, व्यक्ती समाधानी नाही राहू शकत. ती मनाची स्थिती आहे. नाही होऊ शकत समाधानी. त्यावेळेस तुम्ही काय कराल? ओके, त्याला
एखादा व्यक्ती वेट लॉससाठी आलाय ना, ठीक आहे, त्याला हे सांगून द्या की बाबा तुझं त्याला पहिल्या अपेक्षित असतं की मी योगा लावलाय तर माझं एका महिन्यामध्ये माझं 5 किलो आणि 10 किलो कमी झालं पाहिजे. त्याला काउन्सिलिंगद्वारे हे वारंवार जाणीव करून देत जा की तुमचं वजन कमी होईल, पण कधी, जर त्यामध्ये तुमचं सातत्य असेल तर. आणि ते सातत्य ही कंटिन्यू जास्त कालावधीसाठी पाहिजे. 1 महिन्यामध्ये तुमचं 1-2 किलो कमी होईल, पुढच्या महिन्यामध्ये 1-2 किलो कमी होईल, पण तुम्ही सातत्य ठेवा. तुमचं 10 किलो वेट लॉस करण्याचं जे एम आहे ते पूर्ण होईल, पण त्यासाठी तुमच्या सरावामध्ये सातत्य पाहिजे. आणि म्हणजे त्याच्या समाधान करण्यासाठी तुम्ही त्याला त्याच्या अलीकडच्या अवस्थेमध्ये समाधानी करण्यासाठी प्रयत्न करा. त्या पद्धतीने काउन्सिलिंग करा. काही योग प्रशिक्षकांना समुपदेशक म्हणून विशेष प्रशिक्षण नसतं. तुम्हाला यातूनच लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही त्याला काउन्सिलिंग कसं कराल. आणि हे सगळ्या गोष्टी अनुभवाद्वारे वाढत जातात. ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला शिकाल, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही काउन्सिलिंग कसं कराल. ज्यावेळेस तुमच्याकडे एखाद्या डिसीज बद्दल पूर्णतः माहिती असेल, किंवा त्या डिसीजवरती उपचार करताना किंवा कोणत्याही एखाद्या प्रॉब्लेमसाठी तुमच्याकडे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन बद्दल तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही काउन्सिलिंग असू दे, टीचिंग असू दे, योग्यरित्या करू शकता. हा पूर्ण योग शिक्षकाची असणारी मार्गदर्शक तत्व. आणि कोणता पॉइंट होता आपला? योग वर्गाची दिशा आणि योग शिक्षकाची मार्गदर्शन तत्व. त्याची मार्गदर्शनाची जी तत्व आहेत, हा पॉइंट तुम्हाला लक्षात आला? हो सर. ओके. आपण नेक्स्ट पॉइंटकडे जातोय. सर्वात महत्वाचा आणि प्रत्येक योग शिक्षकाला जो उपयोगी ठरतो, तो म्हणजे आतापर्यंत केला तो सगळा बाहेरचा आटापिटा होता. म्हणजे योग वर्गाची व्यवस्था करणं, शिक्षकाकडे असणारे गुण असणं, अ, त्या योग वर्गाची जागा, तिथली व्यवस्था, लाईट व्यवस्था, सगळं या गोष्टी इतरत्र बघितल्या. म्हणजे बाहेरचं जग बघितलं. आता महत्वाचं आहे की लेसन प्लॅन, पाठ नियोजन. काय असतं पाठ नियोजन? प्रत्येक शिक्षकाने अध्यापनासाठी एक पाठ नियोजन करणं गरजेचं आहे. कारण दैनंदिन पाठासाठी मार्गदर्शक मानले जातात. म्हणजे ज्याकडे पाठ नियोजन आहे, थोडक्यात तो तुमचा सहकारी मार्गदर्शक आहे. तुम्ही जर शिक्षक आहात आणि तुमच्याकडे जर पाठ नियोजन असेल, तर तो तुमचा सहकारी मार्गदर्शक आहे. कारण तोच तुम्हाला तुमची शिकवण्याची दिशा दाखवत असतो. आणि ती दिशा मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ठरवलेली असते. समोर समोर समोरून येणारी मागणी, तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे साधक येत आहेत, त्यांची मागणी काय आहे, त्यानुसार तुम्ही वर्गाचं प्रारूप ठरवलं. आणि त्या प्रारूपनुसार जे मी मगाशी सांगितलं की, म्हणजे मी माझं पाठ नियोजन तुम्हाला दाखवलं होतं स्क्रीनवरती. तर तुम्ही जो सिक्वेन्स किंवा आसनं जी सॉर्टिंग केलीत ना, ती आत्ता व्यवस्थितरित्या 1 तासाच्या पाठ नियोजनात लावायची आहेत. 1 तासामध्ये ती व्यवस्थित आसनं बसवली, प्राणायाम बसवले, ध्यानाचे प्रकार बसवले, म्हणजे तुमचा पाठ योजना तयार झाली. आलं लक्षात? त्या दिवसासाठी त्याला काय शिकवायचं आहे, त्याची ठोस दिशा काय आहे. संशोधनामध्ये असं लक्षात येतं की विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आहे, हे शिक्षकांच्या नियोजनाशी कसं संबंधित आहे. एक जेव्हा एक योजना तयार होते, तेव्हा शिक्षक त्याच्या अंमलबजावणीवरती लक्ष देतो. आणि तो शिक्षक जर ती अंमलबजावणी करत असेल, तर समोरच्या विद्यार्थ्यांचा विकास विकास जो आहे तो सर्वांगीणरित्या होतो. पाठ योजना कितपत उपयोगी आहे हे वरचेवर तरी तुम्हाला लक्षात येतं या सांगण्यातून. पाठाचे जे नियोजन जे महत्वाचं आहे असं म्हणलं जातं, त्याचं कारण शिक्षकांना हे सुनिश्चित करायला मदत असते की वर्गात सुरू असणाऱ्या दैनंदिन क्रियाकल्प जो आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याची व्याप्ती आणि त्यांचा जो अनुक्रम आहे, त्याच्या उद्दिष्टांच्या नुसार, आवश्यकतेनुसार व्यक्तिगत शिक्षणाशी पुरेशी दैनंदिन जी प्रगती आहे ती कशी होईल. किचकट भाषेमध्ये न जाता सोप्या भाषेत सांगतो की तुम्ही जो पाठ नियोजन केलंय, ते त्याच्या दैनंदिन, त्याच्या व्यवहारिक, त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये कसं उपयोगी ठरेल. दैनंदिन शारीरिक
आणि मानसिक या संपूर्ण जीवनामध्ये त्याला कसं फायदेशीर ठरेल आणि तो त्याची कशी प्रगती करेल, हे जे आपण बनवतो, जी सुनिश्चितता असते ती आहे पाठनियोजन. ओके. सकाळीच मला कोणतर बोललं होतं, आय थिंक संध्या मॅडम, की तुम्ही सांगितलं तर आम्हाला लवकर लक्षात येईल. त्या सोप्या भाषेमध्ये समजवल्यानंतर आम्हाला लवकर लक्षात येईल. हेच आहे. तुम्ही फक्त एक ठरवून दिलेला असणारा सिलेबस फक्त म्हणजे ठरवून दिलेला म्हणजे तुम्ही ठरवलेला असणारा सिलेबस फक्त तो विद्यार्थ्यांच्या समोर मांडायचा आहे. समोर एखादा व्यक्ती असण्याने खूप फरक पडत जातो. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा वेगळा असतो. आणि ही जर सुनिश्चितता तुमच्याकडे नसेल, तुम्ही त्या ठिकाणी कॉन्फिडंट नसाल की तुम्हाला काय शिकवायचं आहे. मी आलो, माझ्याकडे बॅच आहे वजन कमी करण्याची, आणि मी शिकवायला लागलोय काय, तर तुमच्या पाठकण्याचे त्रास कसे बरं होतील. काय फायदा याला? काय अर्थ काय आहे का? की मी रोज येतोय, मी सांगतोय हा हे आसन करा यामुळे पाठकण्याचा त्रास कमी होईल, हे आसन करा यामुळे उंची वाढेल. तुम्ही काय म्हणणार? अरे आम्ही ह्यांच्याकडे आलो वजन कमी करायला आणि हा काय शिकवतोय. लक्षात येतंय? त्यासाठी तुम्ही तो पाठक्रम सुनिश्चित केलेला पाहिजे. ठीक आहे, सुनिश्चित केलात. तुम्ही सुनिश्चित केलात कसा? मनातल्या मनात ठरवून आलात की मी आज स्ट्रेस कमी करण्यासाठी शशांकासन घेणार आहे, उष्ट्रासन घेणार आहे, सेतुबंधासन घेणार आहे, भुजंगासन घेणार आहे. ही 4-5 आसनं घेणार आहे. त्यासोबत मी त्यांना आज भ्रामरी प्राणायाम देणार आहे, अनुलोम विलोम प्राणायाम देणार आहे. यामुळे सगळ्यांचा स्ट्रेस कमी येईल. हे ठरवून आला. तुम्ही तो पाठ नियोजन केलेलं नाही, फक्त मनात ठरवलंय. ते आसनं बघितलेत आणि आलात आणि शिकवायला सुरू केलं. तुम्ही त्यांच्याकडून सूर्यनमस्कार करून घेतले. त्यातलं मग पहिलं भुजंगासन आसन घेतलं, नंतर शशांकासन घेतलं, आणि तिसऱ्या वेळेला तुम्ही चालू केलं, चला मग आता आपण शीर्षासन करूयात, हे बॅलन्सिंगसाठी खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही म्हणलात आपण धनुरासन करूयात, जे पाठकण्यासाठी महत्वाचं असेल. त्यानंतर तुम्ही म्हणालात की सर्वांगासन करूयात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, पोटावरील फॅट कमी होण्यास मदत होते. काय झालं? ज्यावेळेस तुमच्याकडे पाठ नियोजन तोंडी असतं आणि तुम्ही जर विसरलात तर तुम्ही तिथे मध्ये दुसरी कोणती तरी आसनं घेता. पण समोरच्याकडे तुम्ही स्ट्रॉंग पर्सन आहात, किंवा तुम्ही काहीतरी एका एमने कोणत्या तरी शेड्यूलनुसार शिकवायला आलात, हे त्याला क्लिअर होत नाही. त्याला लक्षात येतं की सर जे मनात येतंय, त्यांच्या मनाला जे वाटतात ते असंच शिकवतायत. त्यासाठी पाठ नियोजन महत्वाचं आहे. पाठ नियोजनाची गरज मध्ये बघा, पाठ नियोजनाद्वारे विषयाचे योग्य प्रकारे आयोजन केले जाते. यशस्वी अध्यापनासाठी पाठ योजनेची बांधणी अत्यंत महत्वाची असते. शिक्षक त्याच्या अनुभवाच्या आणि विचारसरणीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या कृतीचा अंदाज लावण्यास सक्षम होतो. हे खरं आहे. तुम्ही जर पाठनियोजन करून आलात तर, आणि काही दिवसांचा तुमचा अनुभव असेल, तर तुम्हाला गरज नसते की प्रत्येक वेळेस पाठातील आसनं बघायची. जर तुम्ही वर्षातून 5 महिने जर तुम्ही फक्त आणि फक्त कॉन्सन्ट्रेशनचा बॅच शिकवली आहे, तर 6व्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगायची गरज पडत नाही की ह्या आसनानंतर कोणतं आसन घ्यायचं. त्या ठिकाणी तुमचा अनुभव बोलतो. आज काही कालावधीनंतर मला नसती गरज की मी पूर्ण लेसन्स प्लॅन तिथं घेऊन जावा. पण हा, मी इतकं कन्फर्म करून जातो की मला काय शिकवायचं आहे. आणि ते जर नाही आलं तर ते, कधी जर वाटलं की ठीक आहे माणसाचा स्वभाव आहे विसरण्याचा, जर लक्षात आलं की मला नाही, मी विसरलो काहीतरी आसन, तर त्यावेळेस मी दुसरं आसन घेत नाही जे त्यांच्या प्रारूपमध्ये, त्यांच्या शेड्यूलमध्ये नाहीये. तुम्ही घेऊ नका. त्या ठिकाणी शवासन द्या. त्या ठिकाणी तुम्ही तो वेळ आहे तो काउन्सिलिंगला वापरा. खूप साऱ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे त्यावेळेस त्या वापरण्यासाठी. पाठ नियोजन शिक्षकाला विचारहीन अध्यापनाच्या दोषांपासून मुक्त करतं. जे मी मगाशी सांगितलं की शिक्षक विद्यार्थ्यांच्या समोर आहे आणि मग तो विचार करत बसेल की अरे मला आत्ता काय शिकवायचंय. हे योग्य नाहीये. मी आलो असतो मगाशी, मी सुरुवातीला तुम्ही आल्यानंतर मी बघा, मी काही विद्यार्थ्यांना विचारलं की आपण पाठीमागच्या लेक्चरला काय शिकलो होतो.
जे नवीन जॉईन झाले असतील ते सर म्हणणार की सर असे का विचारतायत, सरांना माहित नाही का की काय शिकवलं. नाही. ते तुम्ही कितपत वाचले यासाठी तुम्ही एकदा रिवाइज करू शकतो. पण मी तिथे येऊन म्हणलो असतो की ठीक आहे, आता आज तुम्हाला काय शिकवायचं आहे. तुम्हाला आज सकाळी मी ज्यावेळेस लिंक टाकली गेली, तर त्यासाठी आज सकाळी पासून मी काहीतरी अभ्यास केला असेल, काल मी काहीतरी वाचलं असेल. म्हणजे इवन कोणीही शिक्षक असो तर तो आधी जर अभ्यास करत असेल. आपण लहानपणी म्हणायचो की सर एवढेच रट्टा मारून आलते, एवढेच म्हणजे ते चिठ्ठीवरती लिहून आणायचे शिक्षक, म्हणजे आम्हीही तसेच होतो. सर थोड्याशा चिठ्ठीवरती लिहून आणायचे, त्या पुस्तकामध्ये ती चिठ्ठी असायची. मग आपण म्हणायचो की शिक्षका सरांचा अभ्यास करून आलेले संपलं म्हणून सर आता काय पण बोलतायत. असं नसतं. ज्यावेळेस तुम्ही शिक्षक व्हाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की तो त्यांचं पाठनियोजन असतं, ते ठरवून आलेले असतात की मला आज माझ्या विद्यार्थ्यांना या गोष्टींपासून पुढे न्यायचं आहे. म्हणजे पूर्वनियोजित अध्यापनाविषयी त्यांच्याकडे पुरेशी माहिती असते. पाठनियोजन अध्ययन प्रक्रियेसाठी योग्य वातावरण बनवतं. शिक्षक पाठ योजनेच्या मदतीने संपूर्ण वर्गाकडे लक्ष देण्यास सक्षम असतो. वि विविध अभ्यासाच्या निष्कर्षावरून तो असं सांगतो की नियोजित जो अध्यापन आहे ते कसं परिणामकारक ठरेल. शिक्षकांनी जे मूल्यमापन आपण ज्यावेळेस करतो, एखादा शिक्षक, त्यावेळेस त्याला लक्षात येतं की आपण पाठाकडे पुढे कसं जावं. कोणतं मूल्यमापन असतं बरं? सांगू शकाल कोणी एखाद्या आसनांमध्ये की मूल्यमापन कसं असेल? ठीक आहे, मी दोन आसनं देतो. मी आज वक्रासन शिकवलंय, 3 दिवस वक्रासन घेतल्यानंतर मी घेणार आहे अर्ध मत्स्येंद्रासन. तर काय मूल्यमापन असू शकतं? एनिवन? भारती मॅडम आहेत का जॉईन? हो, आहे. हो. हा. सर, पाठीच्या कण्याला कितपत पीळ बसतोय, आपण ते एक बघू शकतो. आणि वक्रासनमध्ये तो किती काळ स्थिर राहू शकतो. त्याच्यानंतर आपण अर्ध मत्स्येंद्रासन शिकवू शकतो. ह्या दोन गोष्टी बघू शकतो. ओके. बरोबर. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की आग- मूल्यमापन म्हणजे काय. पहिल्या आसनानं कितपत त्याचं हे झालंय. पहिल्या आसनाने कितपत त्याला त्या ज्या आसनाचा परिणाम होणार होता. जसं की आपण सांगितलेलं की वक्रासनामध्ये पाठ ट्विस्ट करतो. तो त्याचा तितका ट्विस्टिंग बनलाय का, त्याचं ते आसन व्यवस्थित आदर्श स्थितीकडे जातंय का, हे बघितल्यानंतर मी त्याला अर्धमत्स्यंद्रासन शिकवेन. एखाद्या व्यक्तीची विपरीत करणी अवस्था व्यवस्थित येत असेल तर त्याला सर्वांगासन आपण देत असतो. म्हणजे काय, की एखादा अलीकडचा अवस्था असेल किंवा आपण अगोदर घेणारा प्रॅक्टिस जर व्यवस्थित त्याचं होत असेल, तर आपण त्याला पुढचा भाग घ्यायचा आणि पुढील पाठाकडे कसं आणि केव्हा जावं हे आपल्याला लक्षात येतं. ते पाठ योजनेमुळे लक्षात येतं. पाठ योजना शिक्षकाला योग्य रणनीती लागू करते आणि पाठ योजना शिकवताना शिक्षक अधिक तयार आणि आत्मविश्वास पूर्ण असतो, कारण त्यानं त्याचा अभ्यास आधी केलेला असतो. या नियोजनानंतर अध्यापनाच्या कामात तो कधीही थकत नाही. ओके. हे झालं नियोजनाचं. आता पाठ योजना काय असते. पाठ योजना एवढे सगळे आपण गरज सांगितली. पाठ योजना काय असते, तर पाठ नियोजनाची पहिली पायरी आहे ती पाठ योजना तयार करणं, योग्यरित्या तयार केलेली पाठ योजना राबवणं. आणि दुसरी असते, सॉरी, हा, पहिली पाठ योजना तयार करणं आणि दुसरी असते ती पाठ योजना राबवणं असतं. आता पाठ योजनेशिवाय पाठ नियोजनाचे अस्तित्व अशक्य आहे. पाठ योजना म्हणजे शिक्षकाने अभ्यासक्रमाचे केलेले तपशीलवार वर्णन. हे तर तुम्हाला लक्षात आलंय. एखादा अध्यापनाचा मार्ग किंवा जसं काही आराखडा असतो तर त्या पद्धतीनं. आता ती पूर्ण पाठ योजना कशी असावी किंवा काय. पाठ योजना बघा, शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीरपणे आपण त्याचं नियोजन केलं. थोडक्यात काय, की आसनं, प्राणायाम आणि ध्यान पद्धती आहेत त्या शॉर्ट लिस्टेड करणं वेगवेगळ्या पद्धतीनं. विपरीत शयनस्थितीतलं आसन कोणतं घ्यायचं आहे, शयनस्थितीतलं कोणतं घ्यायचं आहे, बैठक स्थितीतलं कोणतं घ्यायचं आहे. आज मी कोणत्या आसनाचा म्हणजे तुम्हाला हेही लक्षात असू दे, मी पुढे सांगत जाईन की
आपल्याला ज्यावेळेस आपण पूर्ण एक लेसन्स प्लॅन समोर बघेन त्यावेळेस तुम्हाला पूर्ण हे सगळं लक्षात येईल. आता फक्त ऐकून घ्या. जसं की बघा, 3 दिवस 4 दिवस एखाद्या आसनाची उजळणी केली की मग 5व्या दिवशी तुम्ही त्याचं ऍडव्हान्स आसन शिकायचं असतं. एखादं आसन 4 दिवस प्रॅक्टिस करायला शिकल्यानंतर तुम्ही 5व्या दिवशी त्याला नवीन आसन शिकवता त्यावेळेस हे आसन शिकवणं बंद, हे आसनाची प्रॅक्टिस करून घेणं बंद करायचं असतं. नाहीतर तुम्ही 1 महिन्यामध्ये 40 आसन शिकवणार असता. तुम्ही आज 2 आसनं शिकवली, उद्या 2 आसनं शिकवली, परवा 2 आसनं शिकवली, म्हणजे 3 दिवसात 6 आसनं शिकवली. आणि 6 आसनं शिकवल्यानंतर एक आठवडा तुम्ही त्याची प्रॅक्टिस घेतलीत आणि एक आठवड्यानंतर तुम्ही परत 2 आसनं शिकवलीत, तर त्यावेळेस ही 6 आणि ती 2 8 आसनं करून घ्याल. ठीक आहे, 8 आसनांपर्यंत एका तासात होऊ शकतं. पण महिन्याच्या शेवटीपर्यंत तुम्ही 30 आसनं शिकवलीत तर 30च्या 30 आसनं रोज करून घेऊ शकत नाही. म्हणून एक आसन 4-5 दिवसांपर्यंत त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची, त्यांच्यामध्ये परफेक्टनेस येईपर्यंत. नंतर ते आसन मागे ठेवायचं आणि त्याच्या पुढचं आसन शिकवायचं. हे जे आहे ते पाठ योजनेतून तयार होतं. म्हणजे प्रत्येक स्थितीनुसार आसनं शॉर्टलिस्टेड करणं, नवीन शिकवण्याचं आसन म्हणजे काय, उजळणीचं आसन म्हणजे काय, म्हणजे पाठीमागच्या प्रॅक्टिसचं आसन काय, आणि पूर्वतयारीचं आसन काय. आता सांगा, सर्वांगासनसाठी पूर्वतयारीचं आसन कोणतं? कोणी केलंय का डिप्लोमा? विपरीत करणे. कोणतं? विपरीत करणे. विपरीत करणी. बरोबर. म्हणजे एखाद्या आसनांच्या सारखीच दिसणारी त्याची अलीकडची अवस्था, ते असतं ते पूर्वतयारीचं आसन. सगळं राहू दे, मला सांगा सूर्यनमस्कारसाठी पूर्वस्थिती कोणती? सगळ्यात सोपी. दंड स्थिती. दंड स्थिती. दंड स्थिती आणि नमस्कार स्थिती, बरोबर. नमस्कार स्थिती पहिला जो आहे तो आपण घेतो, पण दंड स्थिती ही पूर्वस्थिती मानली जाते. दोन्ही हात शरीरालगत, दोन्ही पाय जुळलेले असतील, वगैरे वगैरे. तुम्हाला ध्यान करायचं आहे आज, आणि ध्यान करायचं असताना मी सांगितलं की ध्यानात्मक आसन घ्या. म्हणजे झाली ती पूर्वस्थिती. कोणतं ध्यानात्मक आसन घ्याल तुम्ही? फॉर एक्झाम्पल, पद्मासन, वज्रासन. पद्मासन, वज्रासन, स्वस्तिकासन, अर्ध पद्मासन, सहजासन. ही जी आसनं आहेत ती ध्यानात्मक आसनं आहेत. यापैकी एक आसन तुम्ही घ्याल, म्हणजे एक पूर्वस्थिती. बाकीच्या बऱ्याचशाच व्याख्या दिल्यात पाठ योजनेच्या, ज्या तुम्ही बघून घ्याल, ज्याची गरज तुम्हाला पुस्तकात लिहिण्यापुरती असेल. आता पाठ योजना केव्हा बनवावी, याचं उत्तर मी सांगितलंय का तुम्हाला? पाठ योजना कधी बनवली पाहिजे? प्रत्यक्षात पाठ योजना कित्येक तरी दिवस आधी किंवा एक आठवडे आधी पाठाचे नियोजन करणे टाळावे, असं या पुस्तकामध्ये तुमच्या म्हणलेलं आहे. कारण एखाद्या शिक्षकाला विद्यार्थ्याच्या गरजा किंवा त्यांच्या विशिष्ट वेळी त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यायला लागू शकतं, याची जाणीव नसते. बरोबर. तुम्हाला काय सांगितलंय की 8 दिवस आधी पूर्ण आराखडा तयार पाहिजे. तुम्ही काय शिकवणार आहात, 1 महिन्याच्या पाठ योजनेमध्ये, नियोजनामध्ये, पाठ नियोजनामध्ये काय पाहिजे हे लिहायचं. परंतु प्रत्येक दिवसाची ज्यावेळेस पाठ योजना बनवाल ना, तर ती 2 दिवस आधी बनवायची. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की नाही, ह्या विद्यार्थ्यांचं इतकं इतकं, म्हणजे जसं की भुजंगासन आणि शल्वासन मला बंद करायचं आहे, पण आणखी 2 दिवस जर प्रॅक्टिस घेतली तर ते आणखी चांगले करतील, आणि त्यानंतर मी त्यांना नौकासन किंवा धनुरासन शिकवेन. हे 2 दिवस आधी तुम्हाला लक्षात येतं. म्हणून ते काय म्हणतात की पाठ योजना 8-8 दिवस आधी बनवून ठेवायची नाही प्रत्येक दिवसांची. तर एखाद्या शिक्षकाला विद्यार्थ्यांची गरज जर लक्षात आली की त्यांना आणखी 2 दिवस वेळ द्यायचा आहे, तर तुम्ही 2 दिवसानंतरची पाठ योजना बनवा. 1-2 दिवस आधी जशा जशा समस्या येतील, मी जसं मगाशी पण सांगितलं की जशी मागणी असेल त्याप्रमाणे तुम्हाला फ्लेक्झिबल होता आलं पाहिजे पाठ नियोजनामध्ये. कारण जसजसं शिकवणं पुढे जाईल तस तसं गोष्टी विकसित होतात, आणि हा विकास घडून आला की तुम्ही ऍडव्हान्स पुढचं शिकू शकता.
काही योग शिक्षक त्यांच्या वर्गांचं एक आठवडा किंवा एक महिना अगोदर नियोजन करण्यास प्राधान्य देतात. बरोबर. आणि हे करत असताना वेळोवेळी जो प्रॉब्लेम येतो, जे क्लास घेताना प्रॉब्लेम येतो, त्यावेळेस गडबड होऊ शकते, की त्याला ते पॉसिबल नाही होत, की अचानक चेंज करणं, किंवा तो कन्फ्यूज होऊन जातो की अरे मी हे बनवलं होतं. त्यासाठी तुम्ही फ्लेक्झिबल राहा तितकं तुमचं माइंड, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी असं पाहिजे की दोन्ही गोष्टींना तयार पाहिजे. ठीक आहे, मी बनवल्यानुसार होत असेल तर चांगलं आहे, पण वेळी अचानक कोणत्या तरी इमर्जन्सीच्या वेळी तुम्हाला काही बदल करायला लागला तर तुम्ही त्यासाठी ओके तयार पाहिजे. म्हणून पाठ योजना कधी बनवायची, तर प्रत्यक्ष पाठ घेण्याच्या एक थोडे दिवस आधी बनवायचे, 1-2 दिवस. जसजशा समोरच्या विद्यार्थ्यांच्या गरजा आणि त्यांना काय समस्या येतात ते जाणून घेऊन तुम्ही बनवायची. फक्त प्रत्येक पाठाचं नियोजन हे पाठाच्या आदल्या दिवशी तरी रेडी पाहिजे. म्हणजे दुसऱ्या दिवशीचं किमान एक दिवस आधी तरी तयार पाहिजे. आता पाठ योजनेचं स्वरूप. पाठ योजना ही वर्ग, कार्यशाळा, प्रशिक्षण या सत्रांसाठी तपशीलवार मार्गदर्शक आराखडा तयार करतं. पाठाची उद्दिष्ट, शिक्षकांच्या गरजा, क्षमता, अध्यापनाचे इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी आवश्यक साहित्य आणि संसाधन यांचा विचार यामध्ये आहे. पाठ नियोजनाचे स्वरूप बहुआयामी आणि वर्गाच्या संदर्भानुसार त्याच्या उद्देशानुसार बदलू शकते. तथापि काही मुख्य पैलू आहेत जे भौतिक पाठांच्या योजनामध्ये समानच असतात. या एका वाक्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशाच गोष्टी क्लिअर होतील की पाठ नियोजनाचे स्वरूप हे बहुआयामी असतं. म्हणजे जे खूप पसरलेलं असतं वर्गाच्या संदर्भानुसार. म्हणजे वर्ग कोणत्या स्वरूपाचा आहे, त्यांचा उद्देश काय आहे, त्यानुसार ते बदलू शकतं. तसेच काही मुख्य पैलू आहेत जे पाठाच्या योजनांमध्ये समान असतात. कोणकोणते पहिले पाठाच्या योजनांमध्ये समान असतात? तुमच्या रोजच्या अभ्यासात काय पाहिजे? कोण सांगू शकाल? कॉन्स्टंट हे मला पाहिजेच रोज अभ्यासात असतंच. सूर्यनमस्कार, ओके. पूरक हालचाली, ओके. सूक्ष्म प्राणायाम. व्यायाम. प्राणायाम सूक्ष्म वगैरे. व्यायाम. हा. बघा. जस्ट मिनिट, मायक्रो टीचिंग तुमचा पॉईंट आणखी खाली आहे का? येतोय, जवळ येतोय. ठीक आहे, मला फक्त लक्षात आणून द्याल की मी हा पॉइंट एक्सप्लेन करायचा आहे तुम्हाला की योजनांमध्ये काही गोष्टी समान असतात. मी सांगेनच, मी फ्लो मध्ये आलो की सांगून जाईल. उद्दिष्ट. प्रत्येक पाठाच्या योजनेमध्ये मोजता येण्याजोगी विशिष्ट काही उद्दिष्ट असली पाहिजेत. म्हणजे की तुम्ही कोणत्या उद्दिष्टांनी त्यांना शिकवता हे तुमचं कन्फर्म पाहिजे. उपक्रम. तुम्ही त्यांना कोणकोणत्या रित्या एंगेज करताय. आसनं देऊन, प्राणायाम देऊन, ध्यान पद्धती देऊन, त्यानंतर काही दिवस शुद्धिक्रिया देऊन, काही दिवस वाटलं की मस्त योग निद्रा घ्यायची. या गोष्टींद्वारे कसं गुंतवून ठेवतात, कसं उपक्रम राबवता हे गरजेचं आहे. आता आम्ही आजचं सांगतो. आज आम्ही सूर्यनमस्कार ॲज अ गेम टाईप घेतले. सूर्यनमस्कार काउंट प्रत्येकाने द्यायचा. म्हणजे 12 अंक. माझ्या वर्गात 10 विद्यार्थी आहेत, तर 10 विद्यार्थ्यांनी प्रत्येकानं एका सूर्यनमस्काराचे काउंट द्यायचे. पण मी प्रत्येकाला सांगितलेलं, तुमचं जे स्पीड आहे ते तुमच्या पद्धतीने असेल. कोणाचं जास्त, कोणाचं कमी असं नाहीये. त्यामुळे तुमच्या शरीरावरती इजा होईल. कारण कॉमनली सूचना द्यायची की तुम्हाला जितकं झेपेल, ज्या पद्धतीने तुम्हाला सहन होऊ शकतं त्या पद्धतीने याचं प्रॅक्टिस करा. तुम्हाला वाटतंय की मला हे स्पीड जास्त आहे, ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने घाला. पण तो काउंट देणारा असं असतं की मला चांगली सवय आहे, रोज जर मी 100 सूर्यनमस्कार घालतोय तर माझं स्पीड जरा चांगलं असतं, जास्त असतं. तर मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं काउंटिंग येईल. पण जर मी रोज 10 सूर्यनमस्कार घालतोय तर माझं काउंटिंग कसं असेल? 1, 2, 3, 4, 5, म्हणजे स्लो असेल. बरोबर. असं प्रत्येकाचं असतं. प्रत्येकाला तसं. म्हणून आम्ही काय केलं की व्यक्ती, कारण आज सॅटर्डे होता, काही लोक कमी आले होते, तर आम्ही ठरवलं ठीक आहे, लोकांना आपण असं नाही की मी शिकवलं, मला आज नवीन 2 आसनं शिकवायची होती, पण त्यांना हे सांगून नाही चालत की नाही मी शिकवणार होतो खरं आज विद्यार्थी नाही आहेत.
तर म्हणून आपण सांगायचं की आज आपण नवीन एक काहीतरी घेऊयात, एंगेज करायचं. कधी तर पेअर योगा घ्या, जोडी जोडीने प्रॅक्टिस करून घ्या. भुजंगासन आहे ना, हात टेकून वरती येता येत नाही. ठीक आहे, मागे दोन्ही हात पकडायला लावायचे एकाला, थोडंसं वरती खेच म्हणायचं त्याच्या सहनशक्तीनुसार. शशांकासन मध्ये पाठीवरती दाब देण्यास सांगायचं. कशा तर कोणत्या तरी गोष्टीमध्ये विविध उपक्रमांमध्ये अडकवा. त्यांना व्याख्यान द्या कधीतरी. वाटतंय आज आलेत, आपल्याला म्हणले की सर आज जास्त प्रॅक्टिस नका घेऊ, इट्स ओके म्हणायचं, आज आपण व्याख्यानच घेणार आहोत. त्यासाठी तुमचं तुम्हीही तेवढे तयार पाहिजेत की तुमच्याकडे एखादं कोणतं तरी गोष्ट पाहिजे की तुम्ही आज कंटिन्युअसली त्याच्यावरती बोलू शकाल. हे पाठ नियोजनामध्ये येतं की त्याकडे लक्ष दिलं पाहिजे की काहीतरी उपक्रम आपण घेणार आहोत. साहित्य आणि संसाधने, ते पुस्तक, माहितीपत्रक वगैरे वगैरे आपण ते वरती पण बघितलेलं आहे. मूल्यांकन आणि मूल्यमापन, पाठ योजनेमध्ये विद्यार्थ्याच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी पाठाच्या परिणाम जे आहेत, म्हणजे जे तुम्ही आसनं घेतायत त्याचे परिणाम त्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहेत का, हे बघणं म्हणजे मूल्यांकन करणं. आणि त्यांच्याकडून प्रश्नाद्वारे, चाचणीद्वारे असं विचारून त्यांच्याकडून त्याची माहिती घेणं. जसं मी तुम्हाला परवा शिकवलेल्या गोष्टींबद्दल काही विचारतोय किंवा तुम्ही आधी शिकलेल्या, तर ते होतं मूल्यमापन. म्हणजे तुम्ही बघताय की त्यांना कितपत येतंय. कितपत येतं हे त्यांच्याकडून शाब्दिकरित्या जे येतं ते मूल्यमापन येतं. आणि जे मूल्यांकन आहे ते तुम्ही करता. लक्षात येते? पाठाच्या संदर्भात आणि त्याच्या उद्देशानुसार पाठ योजनेची रचना बदलू शकते, परंतु सामान्यतः खालीलप्रमाणे काही घटक समाविष्ट असतात, जसं की परिचय, उद्दिष्ट, साहित्य संसाधने, उपक्रम, त्याचं मूल्यांकन आणि निष्कर्ष. तुम्हाला हे स्टेप्स मी माझ्या पद्धतीने सांगेन नंतर, किंवा एक मायक्रो लेसन्स प्लॅनिंगच्या दृष्टीने सांगेन. पाठ योजना ही शिक्षकाची नियंत्रक नसून ती स्वयंभू मार्गदर्शक आहे. तो अध्यापनाचा कोणत्याही स्तरावर बदल करण्यास स्वतंत्र आहे. त्याला वर्गातील परिस्थितीनुसार त्यात काही बदल करावे लागतात. त्यासाठी शिक्षक स्वतःच निर्णय घेतात. म्हणून हे स्वाभाविक आहे की पाठ योजनेमध्ये लागू दोष किंवा मर्यादा असू शकतात. पाठ योजना हे शिक्षकाने तयार केलेलं एक साधन आहे. तो त्याचा वापर करतो, परंतु त्याद्वारे नियंत्रित केला जाऊ शकत नाही. म्हणजे मी पाठ योजना तयार करून आलोय म्हणजे आज मी घेतलंच पाहिजे असं माझ्यावरती कोणतंही लिमिटेशन नसणार आहे. मी मगाशी जर म्हणलो असतो की आपली मीटिंग संपल्यानंतर मी मीटिंग एंड करतोय, आपण पुढच्या क्लासला बघू, ही पूर्णतः माझं हे आहे. नाहीतर तुम्ही असं म्हणू शकत नाही की सर तुमची एक 40 मिनिटाची मीटिंग संपली आणि तुम्ही पुढे शिकवू नका. हा, म्हणजे म्हणू शकत नाही म्हणजे इन्फॉर्मल तुम्ही म्हणाल की सर मला आता काम आहे, ओके. पण तुम्ही कोणतंही बंधन कोणाचंच नसेल पाठ योजनेमध्ये, ना शिक्षकाचं विद्यार्थ्यांवरती ना विद्यार्थ्यांचं शिक्षकांवरती. हे लक्षात आलं? पाठ योजना ही शिक्षकांच्या परंपरावर अवलंबून असते. या परंपरा पूर्णतः, अंशतः गुणवत्तापूर्ण असू शकतात. हे आवश्यक नाही की त्यांनी नक्कीच पाठ योजनेवरती परिणाम होतो. म्हणजे तुम्ही पाठ योजना करूनच आलं पाहिजे असं पण काही नाही. मी सांगितलं की काही जणांची पद्धत असते की माझ्या लक्षात राहतं, मी लिहून नाही आणणार आहे किंवा मी ते लिहून नाही काढत बसणार आहे, मी समजून घेईन आणि शिकवायला जाईन. असं बरेच शिक्षक करतात. जर वर्गात काही विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे योजनेत बदल करणं आवश्यक असेल, आज शीर्षासन करताना एक जणांचा पलीकडच्या बाजूला तोल गेला आणि थोडंसं त्यांना पाठीला थोडंसं असं मार लागल्यासारखं झालं. मी काय करेन त्यावेळेस? मी लगेच सांगेन की ठीक आहे, सर्वांनी शयनस्थिती घ्या, शवासनमध्ये जा आणि संपूर्ण शरीर रिलॅक्स करून घ्या, आणि मी त्या व्यक्तीकडे लक्ष देईन. बदल करा. तुम्ही विचार नका करू की मी ह्या विद्यार्थ्यांची आसनं थांबवली आहेत. तुम्ही तुमच्या त्यानुसार बदल करत राहा. योजनेच्या निर्मितीत शिक्षकाला श्रम करावे लागतात. हे श्रम लक्षात घेता काळ केवळ औपचारिक ठरतो. म्हणजे एक लिमिटेड कालावधी असावा, कारण त्या शिक्षकाला, म्हणजे आपल्याला आसनं करून दाखवायची असतात आणि आसनं करून दाखवताना बोलावं लागतं. आणि ते बोलणं म्हणजे खूप आपलं एनर्जी वेस्ट करणार असतं. म्हणजे त्याद्वारे एनर्जी वेस्ट होते बोलण्याने. त्यामुळं त्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या मर्यादा ज्या आपण नियोजनाच्या बघितल्या. आपलं दुसरं सेशन इथे आता 1-2 मिनिटात संपतंय. तर आपण एक काम करूयात,
मायक्रो टीचिंग जे आहे ते नेक्स्ट लेक्चरला घेऊ. मी असंच इव्हिनिंगला तुम्हाला टाइमला लिंक सेंड करेन. जस्ट अ मिनिट.